नमस्कार, मी पिहूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नववर्षाच्या ह्या पहिल्या दिवशी मी एक नवीन सुरुवात करत आहे. पिहूज किचनच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक अशा रेसिपीज आणणार आहे. मी आशा करते की माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतील आणि तुम्ही माझ्याबरोबर जुडाल. आज नवीन वर्ष आणि माझी यूट्यूबची जर्नी स्टार्ट होती आहे, तर त्याची सुरुवात गोड ही झालीच पाहिजे. म्हणूनच आज मी तुम्हाला सर्व भारताचा आवडता डेझर्ट आणि विंटर स्पेशल असा गाजराचा हलवा दाखवणार आहे. चला तर मग एक नवीन सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम गाजर हलव्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊयात. तर इथे मी अर्धा किलो गाजर किसून घेतले. गाजर किसताना त्यामधील पिवळसर कडक भाग मी काढून टाकला आहे. मस्त लाल चुटूक थंडीच्या दिवसात येणारी गाजरं मी इथे वापरली आहेत. पावशेर दूध, 100 ग्रॅम खवा, 50 ग्रॅम तूप, 125 ग्रॅम साखर, थोडे बदामाचे काप, थोडे काजूचे काप आणि चारोळी, थोडे पिस्त्याचे काप आणि 1 चमचा आपण इथे वेलची पूड वापरली. तर आता मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये घालायचे 2 चमचे साजूक तूप. इथे मी गाईचे तूप वापरले आहेत आणि काजू बदामाचे काप आपल्याला या तुपामधनं परतवून घ्यायचे आहेत. काजू आणि बदामाचे काप असे परतवून घेतल्यामुळे हे नंतर हलव्यामध्ये खायला छान खुसखुशीत लागतात. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतवायचे आहेत. झाले आहेत बघा. आता याला कढईमधनं बाहेर काढूयात आणि उरलेले सर्व तूप आता मी कढईत घालते. गॅस मी मोठा केलाय. तूप गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये घालायचा आहे गाजराचा किस. आणि एक साधारण 2 ते 3 मिनिटे मोठ्या गॅसवर हे गाजर मी परतवून घेणार आहे. आता बघा, गाजरांचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. गाजर असे छान मऊसूद होत आले की आपण गॅस कमी करूयात. बघा, छान असा सुरेख रंग आलाय गाजरांना. एक साधारण 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून हे गाजर आपण शिजवून घेऊयात. गाजर मस्त शिजलेत आपले. छान मऊसूद झालेत एकदम. आता आपण यामध्ये घालूयात दूध. दूध सुद्धा इथे मी गाईचेच वापरले आहेत. आता गॅस मी इथे एक साधारण 30 ते 40 सेकंदांसाठी मोठा करते. बघा, दूध आणि गाजर आपले छान एकजीव झाले आहेत. आता गॅस मी कमी करते आणि साधारण 5 ते 6 मिनिटे गाजर आणि दूध मी शिजवून घेणार आहे. 5 ते 6 मिनिटे झालीत बघा आणि दूध सुद्धा बऱ्यापैकी आटले आहेत. आता आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे खवा. खव्याच्या सर्व गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायचे आणि खव्याला गाजर आणि दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता एक साधारण 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर आपण हे शिजवून घेऊयात. बघा,
गाजर, दूध आणि खवा कसे छान एकजीव झालेत. आत्ता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर. मिक्स करायचं आहे. इथे मी 125 ग्रॅम साखर वापरली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता साखर घातल्यानंतर जवळपास 10 ते 12 मिनिटे मंद आचेवर मी याला परत शिजवून घेणार आहे. बघा कसा मस्त लालसर रंग आलाय. टेक्स्चर सुद्धा कसलं भारी आलंय. छान असं दाणेदार झालंय गाजर. आत्ता यामध्ये मी घालते वेलची पूड, काजू आणि बदामाचे काप, आणि थोडे पिस्त्याचे काप. चांगलं मिक्स करून अजून 2 मिनिटे परतवून घेऊयात. गॅस मी आता इथे बंद करते. तर बघा मस्त लुसलुशीत आणि दाणेदार असा गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे. सर्व करूयात. तर अशा प्रकारे आज आपण इथे लुसलुशीत आणि दाणेदार असा गाजराचा हलवा बघितला. तुम्ही सुद्धा या विंटरमध्ये हा गाजराचा हलवा नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.